नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आहे आपला 8 जूनला लागवड केलेला कपाशीचा प्लॉट. हे बघा, ह्या कपाशीच्या प्लॉटवरती सध्या थ्रिप्सचा अटॅक झालेला बघा. पण हा स्टार्टिंग फेज आहे बघा. ह्या काही जास्त प्रमाणात नाही, तुम्हाला दिसेल बघा. खूप कमी प्रमाणामध्ये थ्रिप्सचा अटॅक आहे. पण हे थ्रिप्सचा अटॅक कंट्रोल करण्यासाठी आपण जी फवारणी घेणार आहे ती फवारणी आहे बघा, टाटा सोनिक घ्यायचं. टाटा सोनिक नंतर लान्सर गोल्ड. आणि हे जे पातं आहे, हे पातं जर या पात्याची गळ नाही होऊन द्यायची बघा. हे पातं खूप चांगल्या प्रमाणात यायला लागलेलं आहे. ह्या पात्याची टिकण्यासाठी जे आपले मॅक्टो कॉम्बो म्हणून नावाचं एक विद्राव्य खत आहे, ते विद्राव्य खत त्यामध्ये एक ॲड करायचं आहे. अशा प्रकारचे 3 औषधाची फवारणी घ्यायची. यामध्ये तुम्हाला हे थ्रिप्सचा अटॅक खूप कमी झालेला दिसेल बघा. आता आपल्या प्लॉटला आपण कंट्रोल केलेला आहे चांगल्या प्रकारे, भरपूर प्रमाणात. पण आता स्टार्टिंग फेजमध्ये बघा, बाकीच्यांच्या प्लॉटमध्ये खूप जास्त प्रमाणात तुम्हाला थ्रिप्स दिसतील. पण आपण थोडं फवारणीची नियोजन ठेवून, हे जे फवारणीचं नियोजन ठेवून काय झालेलं आहे, थ्रिप्सच्या अटॅकवरती कंट्रोल ठेवलेलं आहे. अशाच शेतीशी निगडीत व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला.